Hello, my dear student. A very good morning to all of you. In this video, we will start the module number 4. We will start the module number 4. In that module number 4, we have studied the many applications of laser. Many applications of laser. First is an industrial application. Second is a medical application, military application, and both the number of application we have studied in this chapter. Then in this video we will start the first application, that is the industrial application. Many industrial application we have studied: the cutting, welding, drilling, melting, both many applications of the laser. In this video we will start the industrial application, and in that video we have studied three main industrial applications of laser. That is, the first is a cutting, second is a welding, and third is a drilling. In this video we have discussed these three main industrial applications of laser. Then industrial or mechanical industry. Generally the laser are widely used in the material working are the CO2 laser. Which laser we have used? The CO2 laser and Nd:YAG laser. आता त्याची ऑपरेटिंग जी रेंज आहे, the CO2 laser operate at 10.6 micrometer and metal have high reflectivity. जनरली आपण लेझर कोणते यूज करतो? जनरली CO2 यूज करणारे, Nd:YAG लेझर करणारे, आणि हे सर्व जे लेझर्स आहेत, आयदर CO2 लेझर असेल किंवा Nd:YAG लेझर असेल, त्यांच्या सर्वांचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे आपण कुठे स्टडी केलंय? मागच्या चॅप्टरमध्ये मॉड्यूल नंबर 3 मध्ये काय केलेलं आहे? आपण स्टडी केलेलं आहे. मग आता जे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहे, आजचे तीन मेन जे ॲप्लिकेशन आपण बघणार आहे, फर्स्ट कटिंग, नेक्स्ट वेल्डिंग अँड ड्रिलिंग, हे आपण बघणार आहे with the help of these PPT lecture. These are the theory lectures. And we will start the first industrial application, that is the cutting. बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय की कटिंग. फर्स्ट industrial application is a cutting. Then cutting is a wide range of material that can be cut by CO2 laser. कटिंग जनरली जर मिनिंग जर बघितला आपण कटिंगचं, तर काय होतं की टू कट द एनी ऑब्जेक्ट or any material, to cut the any material. तर सपोज कटिंगसाठी आपण जे आहे आपले जे फिजिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा आपण यूज करतो, फिजिकल इन्स्ट्रुमेंट कट आपण करतोय की जनरली तुम्ही बघितलंय की रुरल एरियामध्ये सुद्धा बघितलंय की जर आपल्याला आयर्न कट करायचं असेल तर आपण भरपूर साऱ्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो. आता इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहे कटिंग, आपण लेझर कटिंग करणार आहे, मग त्याच्यासाठी लेझर आपण कोणता यूज करतो, एक्सेट्रा हे आपण ह्या पॉईंटमध्ये काय करणार आहे? स्टडी करणार आहे. कटिंग, दिस इज अ वाइड रेंज ऑफ मटेरियल कॅन बी कट बाय CO2 लेझर. कशाने कट करणारे? लेझरचा टाईप कोणता आहे? दॅट इज द CO2 लेझर. द मटेरियल इन्क्लूड पेपर, वूड, क्लॉथ, ग्लास, कॉट्स, सिरॅमिक्स. तो जो वर्ड आहे दॅट तो दिसत नाही, दॅट विल बी द सिरॅमिक, कंपोजिट, स्टील, एक्सेट्रा. The cutting process essentially consists of removing material. Laser cutting is done by the assistance of air, oxygen or dinitrogen gas jet as shown in figure. Figure दाखवली तुम्हाला. फिगर काय? an arrangement of a gas laser cut. आता ऑक्सिजन काय करतो की इन होते. लेझर कटिंग. आता बघा जनरली तुम्ही आधी पण आयर्न कट करायचे मशीन बघितलेले, मशीन काय केले? कटिंग मशीन बघितलेले की काय होतं की ती जिथे आपण कट करतोय तेवढी जागा काय होणार आहे की तेवढा जो आहे तो जो स्पेस आहे तिथे काय होणार आहे की ते हीट होणार आहे. मग इथे काय करतो की आपण त्याला काय करतो? जनरली तिथे काय यूज करतो? मी लेझरच्या बाबतीत नाही सांगत, लेझर कटिंगमध्ये नाही सांगत मी. तिथे यूज काय करणार आहे की तिथे आपण वॉटरचा यूज करतो की ते काय राहावं? कूल राहावं. बट इथे काय आहे की द लेझर कटिंग इज डन विथ असिस्टंट ऑफ एअर, ऑक्सिजन और डायनायट्रोजन गॅस जेट ॲज शोन इन फिगर. जो जेट मीन्स त्याचा काय करतो आपण? सिम्पली काय करतो? स्प्रेडिंग और फवारा करतो. कशाचा? ऑक्सिजन. वाय? बिकॉज इट इज ए कूल. मग त्या जेटचा यूज काय?
की तो कूल राहण्यासाठी. काय राहण्यासाठी? कूल राहण्यासाठी. बघा पुढच्या लाईनमध्ये दिले, द रोल ऑफ जेट इज टू कूल द सरफेस ऑफ मटेरियल. यस, दॅट सरफेस ऑफ मटेरियल इज टू बी कूल. जनरली जर आपण कटिंग मशीन बघितले, कुठं फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये गेले, कटिंग मशीन असतं, पण तिथे कटिंग मशीन असताना, कटिंग मशीन चालू असताना तिथे यूज कशाचा करतो? कूल राहण्यासाठी वॉटरचा यूज करतो. इथे आपण यूज कशाचा करणार आहे? एअर, ऑक्सिजन और ड्राय नायट्रोजन. वाय? दिस यूज ऑफ जेट इज टू कूल द सरफेस. बघा, कूल द सरफेस ऑफ मटेरियल अँड ब्लो अवे अँड डिब्रीज फ्रॉम द कटिंग झोन. डिब्रीज फ्रॉम द कटिंग झोन. दॅट मीन्स त्या सरफेसवरला जो सरफेसवरला जो आहे, आपण काय म्हणतो त्याला, सरफेस जो आहे, दॅट विल बी दॅट कटिंग झोन. द ॲडव्हान्टेजेस ऑफ लेझर कटिंग इज दॅट टू फाईन अँड प्रिसाईज. बघा जनरली आपले जे बाकीचे इन्स्ट्रुमेंट आहे त्याने काय होणार आहे, जी कटिंग जी होणार आहे ती काय होणार आहे, थोडी आपले जर स्ट्रेट जायचं असेल तर आपण काय, ती जी कटिंग असणार आहे ती कशी होणार आहे, थोडी साईड बाय साईड, म्हणजे कट म्हणजे ॲक्युरेट कट होत नाही, प्रिसाईज कट होणार आहे. बट लेझर कटिंग इट्स ऑपरेट्स. आता ते ऑपरेट आपण कम्प्युटरवर, पीसीवरनं ऑपरेट करणार आहे. दॅट्स वाय द ॲडव्हान्टेजेस ऑफ लेझर कटिंग इज टू फाईन अँड प्रिसाईज. एकदम फाईन कटिंग तिथे आपल्याला, तिथे काय फाईन कटिंग एकदम होणार. इट इंट्रोड्यूस अ मिनिमम मेकॅनिकल डिस्ट्रॉशन अँड थर्मल शॉक इन द मटेरियल बीइंग कट. बघा थर्मल शॉक, आता शॉक लागण्याचा विषय का नाही तिथे, शॉक तर बसणार नाही. कारण की वाय? बिकॉज लेझर कटिंग ऑपरेट आपण पीसीवरनं करणार आहे अँड दॅट बी नो फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ दॅट मटेरियल अँड दॅट लेझर कटर. ओके, फिजिकल कॉन्टॅक्ट नाही, त्याच्यामुळे इथे आपल्याला शॉक लागण्याचा चान्सेस जे आहे ते काय नाहीच. ओके, द प्रोसेस डज नॉट इंट्रोड्यूस बाय एनी कंटॅमिनेशन. इट इज इझिली ॲटोमाइज अँड हाय प्रोडक्शन रेट्स कॅन बी अचीव. द पॉवर रिक्वायर फॉर, आता पॉवर रिक्वायर किती लागतो? द पॉवर रिक्वायर फॉर कटिंग डिपेंड्स ऑन द मटेरियल टू बी कट. द पॉवर रिक्वायर कटिंग डिपेंड्स ऑन द मटेरियल टू बी कट. आपल्याला मटेरियल कोणतं कट करायचं त्याच्यावरती त्याचा पॉवर काय डिपेंड आहे. दिस प्लायवूड, फॉर एक्झाम्पल प्लायवूड कॅन बी कट विथ, आता सपोज आपल्याला प्लायवूड कट करायचं तर प्लायवूड कट विथ 8 किलोवॅट CO2 व्हाईल मेटल्स. बघा प्लायवूडसाठी किती लागतंय? 8 किलोवॅट CO2 while metal can be cut with 100 to 15 watt output power CO2 laser. This is the power required. Okay, then brittle materials such as ceramics and glass are cut using the pulse laser in order to minimize micro cracking. बघा ग्लास किंवा मटेरियल आपण कट करताना काय जातं? क्रॅक जाता. काय जाता? क्रॅक. बट ज्यावेळेस आपण पल्स लेझर यूज करणार आहे, आता आपण 2 लेझर बघतोय, एक आहे कंटिन्युअस वेव्ह CW लेझर और दुसरा आता मी इथे सांगितलं पल्स लेझर. कंटिन्युअस वेव्ह लेझर यूज केला तर क्रॅकिंगचे पर्सेंटेज कसे असतात? जास्त असतात. त्याच्यामुळे इथे यूज काय करतो आपण? पल्स लेझर यूज करतो. दॅट मीन्स कंटिन्यू वेव्ह नसता, पल्स लेझर. मग त्याच्यामुळे काय होणार की जे क्रॅकिंग जे आहे मिनिमाइज, तो जो क्रॅकिंग आहे तो काय करतो? मिनिमाइज करतो. इन मेटल कटिंग द लेझर बीम हिट्स द मेटल टू हाय टेम्परेचर. इन मेटल कटिंग लेझर बीम हिट्स द मेटल टू ए हाय टेम्परेचर वेअर इट बर्न्स एज ऑक्सिजन passes over it. And therefore actually the oxygen does not the job of cutting. ऑक्सिजनचा जॉब नाही आहे कटिंगचा. इट्स वाईडली यूज इज द फॅब्रिकेशन ऑफ एअरक्राफ्ट इंजिन पार्ट्स. तो दॅट इज द कूलिंग पार्ट, कूल करण्याचा रोल आहे. CO2 लेझर आर यूज फॉर सिलेक्टिव्ह रिमूव्हल ऑफ इन्सुलेशन फ्रॉम इलेक्ट्रिक वायर्स अँड केबल्स. आता इलेक्ट्रिक वायर्स अँड केबल्स तुम्ही बघितलंय, त्याचे इन्सुलेशन जे आहे ते इन्सुलेशन आपल्याला काय करायचं? रिमूव्ह करायचं. इन्सुलेशन काय करायचं? आपल्याला रिमूव्ह करायचं. त्याच्यासाठी सुद्धा आपण CO2 लेझर विल बी यूज. वाईल इन्सुलेशन इज स्ट्रिप्ड ऑफ द इलेक्ट्रिक वायर साईड नॉट अफेक्टेड बिकॉज द हाय रिफ्लेक्टिव्हिटी. कशाची? CO2 लेझरची. बघा आपण फर्स्ट इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन बघितलं कटिंग. कटिंग इज अ फर्स्ट इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ द लेझर. आता जनरली आपण लेझर का यूज करतो? आपण मागे पण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण काय केलेलं आहे? लेझरच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे. लेझर कसा आहे? मोनोक्रोमॅटिक लाईटिंग. दिस इज डज नॉट ए, जनरली लाईट कसा असतो? बाकीचे जे लाईट कसे असतात? पॉलिक्रोमॅटिक. बट लेझर इज ए पॉलिक्रोमॅटिक. लेझर इज ए मोनोक्रोमॅटिक, हायली डायरेक्शनल अँड कोहरन्स लाईट. दॅट विल बी द कोहरंट लाईट. त्याच्यामुळे लेझरचे मेनी ॲप्लिकेशन्स आपल्याला इथे बघायला भेटतात. देन सेकंड इज ए वेल्डिंग.
सेकंड इज ए वेल्डिंग. आता जनरली आपण फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये गेलात तुम्ही, तिथे आपल्याला वेल्डिंग बघायला भेटते. काय असतं, वेल्डिंग मशीन असतं, वेल्डिंग रॉड असतो, आणि आपण काय करतो की जे दोन जे आपले सपोज दोन एखादे काय दोन पार्ट्स आहे, ते दोन पार्ट्स आपल्याला काय करायचे, वेल्डिंग थ्रू आपण काय करतो, जॉईन करतो. सपोज दोन पार्ट असेल, जनरली तुम्ही बघितलं असेल, सर्वांनी वेल्डिंग मशीन बघितलं, ते दोन जे पार्ट आहेत ते आपण आपल्याला काय करायचे, जॉईन करायचे थ्रू द वेल्डिंग. वेल्डिंगने आपण इथे रॉड काय करून आपण काय करतोय की ते जॉईनिंग करतो. बट तिथे चान्सेस कसे आहे की वेल्डिंग आपण तिथे करतो फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये, पण तिथे काय होतंय की ती वेल्डिंग एखाद्या टाइमला काय होत नाही, चांगली होणार नाही, किंवा थोडे काय राहणार, त्याच्यात क्रॅक जाणार वगैरे वगैरे भरपूर सारे तिथे काय त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहे. बट इन दॅट लेझर वेल्डिंग मग आता फर्स्ट बघा, वेल्डिंग म्हणजे काय म्हटलंय, वेल्डिंग इज द जॉईनिंग ऑफ 2 or more पीसेस इनटू सिंगल युनिट. एक सिंगल युनिट 2 or more पीसेस आपल्याला काय करायचं, त्याचं सिंगल युनिट बनवायचं, तर आपण वेल्डिंग थ्रू ते काय करणार आहे, जॉईन करणार थ्रू लेझर वेल्डिंग. लेट अस कन्सिडर द वेल्डिंग ऑफ 2 metal plates. The metal plates are held in contact in their edges and the laser beam is made to move along the line of contact of the plates. That means two plates आपल्याला काय करायचे, एका सिंगल युनिटमध्ये काय करायचे, जॉईन करायचे. तर आपण लेझर वेल्डिंगने अलॉंग द कॉन्टॅक्ट दिस हेल्ड इन कॉन्टॅक्ट ऑफ देअर एजेस अँड टू मूव्ह अलॉंग द लाईन ऑफ कॉन्टॅक्ट. सपोज ते जर आपण दोन मेटल पीस जर शेजारी ठेवले आणि एकदम लाईन ऑफ कॉन्टॅक्टमध्ये, आणि तिचं लेझर जर सेट केला, तो जनरली त्या लाईन ऑफ कॉन्टॅक्टमध्येच काय करणार आहे, वेल्डिंग करत जाणार आहे. बट अनादर जर फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर वेल्डिंग मशीन बघितलं, तर आपण ह्युमन काय करतो, ती वेल्डिंग करतो. आणि ह्युमनची जी आहे, वेल्डिंग जो करणार आहे तो काय असणार आहे, नॉट ॲक्युरेट. बट इथे काय आहे, हा कम्प्युटराइज असतो. लेझर वेल्डिंग इज ए कम्प्युटराइज. त्यामुळे तो काय होतो की एकदम लाईन ऑफ कॉन्टॅक्टमध्येच काय करत चालणार आहे, वेल्डिंग करत चालणार आहे. द लेझर बीम हिट्स द एज ऑफ 2 plates अँड देअर मेल्टिंग पॉईंट्स अँड कॉजेस देअर फ्यूज टुगेदर वेअर दे आर कॉन्टॅक्ट. काय करणार, लेझर बीम हिट्स द एज ऑफ 2 plates, हिट्स करणार 2 प्लेटला अँड देअर मेल्टिंग पॉईंट्स अँड कॉजेस, त्याच्यामुळे ते काय होणार, फ्यूज टुगेदर, आणि ते कसे येणार आहे, कॉन्टॅक्टमध्ये येणार. द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ लेझर वेल्डिंग इज दॅट contact is less process and hence there is no possibility of introduction of impurity into the joint. त्याच्यामुळे बाकीच्या इम्प्युरिटीमध्ये त्या जॉईंटमध्ये ॲड होणार नाही. अनलाइक द इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, it can be done in atmosphere. The workpiece do not get distorted as the total amount of power input in very small as compared to conventional welding process. Generally आपली the heat affected zone is relatively small. Because the rapid cooling कसं होतंय, रॅपिड होतंय. The laser welding can be done even at difficult to reach place as illustrated. This and the process is easily automated. आपल्या फिगरमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये दाखवलेलं बघा. इनर गॅस वेल्डिंग अदरवाईज लोकेशन. इथं बघितलं इनर गॅस काय करते की कुलिंगचं काम करते. काय करते, कुलिंगचं. आणि हे जे आहे लेन्स जी बसवलेली बघा, लेन्स दाखवलेली इथे बघा. लेन्स काय काम करते की लेन्स जी आहे ती काय करणार आहे, ज्या लेझर लाईट येणार आहे त्याला काय करणार आहे, एका पॉईंटवरती काय करणार आहे बघा. इथे लास्टली सेकंड डायग्राममध्ये लास्टली पॉईंट दाखवलं आहे, त्या पॉईंटवरती काय करणार आहे, ते 2 मेटल पीसेस आहे त्याला काय करणार आहे, ते जॉईन करणार. काय करणार आहे, जॉईन. पहिल्या डायग्राममध्ये पण दाखवले, एक लेन्स दाखवलेली. त्या लेन्स थ्रू काय होणार आहे की तो लेझर एका पॉईंटला काय होणार आहे, डायरेक्टेड होणार आहे. तो जो 2 प्लेट आहे त्याला काय करणार आहे, तो जॉईन करणार. सिंपल डायग्राम दाखवलेली इथे. द इनर गॅस लेझर वेल्डिंग फॉर अदरवाईज लोकेशन. द मोस्ट कॉमन लेझर, आता इथे वेल्डिंगमध्ये द मोस्ट कॉमन लेझर यूज टू वेल्डिंग इज CO2 लेझर. बोथ CW मीन्स कंटिन्युअस वेव अँड पल्स लेझर आर यूज. बोथ लेझर आयदर कंटिन्युअस वेव लेझर और पल्स लेझर. पल्स मीन्स पल्स टाईप लेझर असतो. काय स्ट्रक्चर कसं असतं, पल्स लेझर आर यूज. गॅसेस सच ॲज HE, helium, argon and nitrogen are often used with laser welding for protection against the oxidation for metal surface. In case of pulse laser welding, ND arc and ND glass laser of low repetition rates of generally use. पल्स जर आपण यूज करत असेल तर ND arc आपण यूज करणार. कंटिन्युअस असेल तर आपण CO2 यूज करणार. द वन टिपिकल एक्झाम्पल ऑफ लेझर वेल्डिंग इज द वेल्डिंग ऑफ
काउंटर्स अंडर द बॉडी ऑफ ऑटोमोबाईल्स. आता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जी कर्व काउंटर असतं त्याला कशा लेझर वेल्डिंगने ती काय करणार आहे, कारण जनरली फिजिकल जो ह्युमन करतो वेल्डिंग मशीन तिथे पॉसिबल नाही. द ऑटोमोबाईल इज मेड टू मूव्ह व्हाईल कम्प्युटर कंट्रोल बीम डिफ्लेक्टर कंट्रोल द लेझर बीम विच परफॉर्म्स द वेल्डिंग. अ CO2 laser can also weld sheets or films of plastic materials. कम्प्युटराइज असल्यामुळे वेल्डिंग तिथे काय होणार आहे, एक्झॅक्टली आपण काय करणार आहे, करेक्टली आपण काय करणार आहे की ती वेल्डिंग काय करणार आहे, करेक्टली एकदम लाईन ऑफ कंट्रोलमध्येच लाईन ऑफ कॉन्टॅक्टमध्येच आपण काय करणार आहे, ती लेझर वेल्डिंग काय डन होणार आहे. ओके, these are the second industrial application, that is the welding. Then third is a drilling. In this video we have discussed only 3 applications: cutting, welding and drilling. And in that third application is a drilling. आता generally we know the drilling machine. आपल्या हाऊस डे टू डे लाईफमध्ये आपण भरपूर वेळा यूज केलेला आहे. आयदर आपल्याला ड्रिल होल पाडायचं आहे कशाला, वूडला, किंवा आपण ड्रिलिंग मशीन यूज करतो. ड्रिलिंग मशीन आयदर लाईटवरचं पण आहे आणि आपलं जनरली पहिले काळात जुने लोक यूज करायचे, हाताने फिरवायचे. ओके, द ड्रिलिंग. बट इथे आपण बघणार आहे की लेझर ड्रिलिंग. काय बघणार आहे, लेझर ड्रिलिंग. ड्रिलिंग होल्स बाय लेझर बीम इज बेस्ड ऑन द इंटेन्स इव्हॉपरेशन ऑफ मटेरियल हिटेड बाय सिरीज ऑफ पॉवरफुल लाईट पल्स ऑफ शॉर्ट ड्युरेशन ऑफ 10⁻⁻⁴ to 10⁻³ सेकंद. आता इथे पॉवरफुल लाईट पल्स पाहिजे, कारण की व्हाय, बिकॉज ड्रिल मीन्स आपल्याला काय करायचे, होल पाडायचे. काय करायचे, ड्रिलिंग होल्स. द एनर्जी सप्लाइड बाय ड्रिलिंग शुड बी सच दॅट द रॅपिड इव्हॉपरेशन ऑफ मटेरियल टेक्स place before the radial distortion of heat into the workpiece occurs. Use of a series or short pulse minimize the energy diffuse laterally into the workpiece and assist into controlling the size and shape of the hole. आता जनरली आता ड्रिलिंग जे आहे, ड्रिलिंग आपल्याला लेझर ड्रिलिंग करायचं आहे, मीन्स होल करायचं आहे. ओके, and drilling should be such that the rapid evaporation of material takes place before the initial radial distortion of heat and into the workpiece occurs. And use of a series short pulse minimize the energy diffuse laterally into the workpiece and assist in controlling the size and shape of the hole. तो काय करणार आहे की जो साईज आणि शेप आहे तो काय करतोय, कंट्रोल करतोय. लेझर ड्रिलिंग इज नॉन कॉन्टॅक्ट प्रोसेस अँड डज नॉट रिक्वायर एनी फिजिकल ड्रिल बीट. फिजिकल ड्रिल बीटचं त्याला काही गरज नाही. जसं आपण जनरली जर ड्रिलिंग मशीन बघितलं तर त्याला काय फिजिकल ड्रिल बीट लागते. द प्रॉब्लेम्स ऑफ वियर अँड ब्रोकन ड्रिल्स डू नॉट अराइज ॲज देर इज अ नो फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन ड्रिल अँड द वर्कपीस. फिजिकल कॉन्टॅक्ट नसतो. जर आपलं जनरली जर बघितलं ड्रिलिंग मशीन तर देट विल बी द फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ दॅट मटेरियल अँड दॅट ड्रिल. द प्रोसेस बिकम फास्टर अँड इज ऑल्सो हायली रिप्रोड्युसिबल. The drilling operation can be done with extremely high precision and any desired direction. कोणत्याही डायरेक्शनमध्ये आपण लेझर ड्रिलिंग करू शकतो. CO2 लेझर अँड NdArc लेझर आर वाईडली यूज. दोन्ही पण यूज करतो, CO2 लेझर अँड NdArc लेझर. द मेटल्स हॅव हाय रिफ्लेक्टिव्हिटी ॲट 10.6 micrometer which is the wavelength of CO2 laser. However, during the high peak power pulse metal can be drilled with CO2 laser. On the other hand, बघा CO2 laser काय wavelength reflect, that is the metals have a high reflectivity at 10.6 micrometer which is the wavelength of CO2 laser. However, on the other hand, NdArc laser wavelength 1.06 micrometer where metals have more absorption and NdArc laser used to drilling holes in metal only. Drilling holes metal. CO2 laser equally suitable for drilling in metallic and non-metallic मटेरियल. दोन्ही पण लेझरचा आपण काय करणार आहे, यूज करणार. बघा इथे जर तुम्हाला नोट्समध्ये राईट करायचं असेल, कटिंगसाठी झालं, वेल्डिंगसाठी झालं, ड्रिलिंगसाठी, तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये काय करणार आहे, कटिंग, ड्रिलिंग अँड वेल्डिंगचे नोट्स तुम्ही काय करणार आहे, स्वतः प्रिपेअर करणार. द लेझर हॅव द ॲडव्हान्टेज ऑफ हाय स्पीड अँड स्मॉल होल्स इन टू डिफॉर्मेबल मटेरियल आर रिक्वायर. आता ॲडव्हान्टेजेस काय लेझर ड्रिलिंगचं, हाय स्पीड तर कसं असणार आहे, हाय असणार आहे, आणि कमी स्मॉल होल आपण लेझरने काय करणार आहे, लेझर ड्रिलिंगने काय करणार आहे, तिथे ड्रिल करणार आहे. लेझर ड्रिलिंग होल काय करणार आहे, ड्रिल करणार. फॉर एक्झाम्पल द परफॉर्मेशन इन प्लास्टिक नोझल अँड द नायलॉन बटन्स. बटन नोन आहे आपल्याला,
नायलॉन बटन और प्लास्टिक नोझलला आपण काय करतो एकदम स्मॉल होल असतं that will be the done. An interesting example of radon laser performation is the pressing of the 3 holes in baby bottle nipple. Baby bottle nipple, 3 holes, that will be the also done. One at the top of the liquid and other is the two for inner air inlet. कशासाठी एक असतं लिक्विडसाठी आणि दुसरं काय असतं एअर इनलेटसाठी. दुसरे दोन जे असतात. द रबर यूज टू for nipple is very soft and flexible. Earlier holes are made in a nipple mechanically with fine wire pins, but the rubber bends and the pins can be caught and broken by the rubber. बघा जनरली आपण काय करतो की मेकॅनिकली यूज करतो कशाने फाईन वायर पिन्सने. बट रबर बँड्स काय होतं बट द रबर बँड्स and the pins are caught by the broken by the rubber. And if the laser beam is used instead, the tiny holes are burned through the rubber using a beam of splitter. The laser output is split into the 3 beams and the job is done by fast and efficient. बघा जे एक्झाम्पल दिले आपलं बेबी बॉटल 3 होल्स असतात. जनरली आपण मेकॅनिकली यूज करणार वायर पिन्सने, बट तिथे काय होणार रबर बेंड होणार, पिन कॉट बाय द ब्रोकन अँड रबर विल बी ब्रोकन. बट द लेझर बीमचा जर यूज केला तर काय होणार आहे दिस इज अ टायनी होल्स पडणार आहे त्याला थ्रू द रबर अँड युझिंग बीम स्प्लिटर द लेझर आउटपुट स्प्लिट्स इन टू द 3 बीम अँड जॉब इज डन. मीन्स आपल्याला एकदम प्रिसाइजली होल तिथे काय बघायला भेटणार आहे. This is the third industrial application of the laser. बघा 3 application बघितले laser cutting, laser welding and laser drilling. Another application we have discussed in the next video.